जर तुम्ही डिप्लोमा कंप्लीट केला आहे किंवा डिप्लोमाला आहात आणि तुम्हाला असं वाटतं की लगेच तुम्हाला जॉब मिळेल, तर हे इम्पॉसिबल आहे जर तुम्ही ह्या 3 स्किलकडे लक्ष नाही दिलं. जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर या 3 स्किल नक्की फॉलो करा. तर नंबर 1 आहे कम्युनिकेशन स्किल. ओके, तुम्हाला भरपूरदा आन्सर माहिती असतं किंवा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल पूर्ण नॉलेज असतं, बट तुम्हाला ते एक्सप्लेनच करता येत नाही, तर त्याचा काहीही फायदा नाही. त्यामुळे मी तुम्हाला रेफर करेल की तुम्ही फर्स्ट असेल, सेकंड इयर असेल किंवा थर्ड इयरला असेल, तर तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलवर लक्ष द्या. नंबर 2 आहे वन स्ट्रॉंग टेक्निकल स्किल. मी पाहिले डिप्लोमाला जे बरेच स्टुडंट असतात, जसे की कम्प्युटर IT चे स्टुडंट असतील किंवा एनी अदर ब्रांचेस, ते काय करतात ना, सर्व गोष्टींवरती फोकस करा. थोडं पायथॉन शिकून घेता, थोडं जावा शिकून घेता, बट दिस इज व्हेरी काय म्हणतात रॉंग मेथड. ठीक आहे, जर तुम्हाला प्रॉपर जॉब पाहिजे असेल तर एका स्किलवरती लक्ष द्या. जर पायथॉन शिकायचं असेल तर पायथॉन शिका, जर तुम्हाला जावा शिकायचं असेल तर जावा. म्हणजे एक अशी टेक्निकल स्किल बिल्ड करा जी तुम्हाला कॅपेबल बनवेल, एकदम मास्टर बनवून टाकेल. त्यामध्ये तुमचा कोणी हात नाही पकडला पाहिजे, राईट. सो तुम्हाला रेडीमेड लगेच जॉब मिळेल. थर्ड आहे रिअल प्रोजेक्ट बिल्ड करा. भरपूर स्टुडंट्स काय करतात, बरेच कॉम्पिटिशनला जातात, सर्टिफिकेट्स गोळा करतात, बट त्याचा काही फायदा नाही आहे. ओके, तुम्हाला रिअल प्रोजेक्ट्सवर काम करायचं आहे, तुम्हाला रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आलं पाहिजे आणि इंटरव्ह्यूमध्ये तर तुम्ही सांगू शकलं पाहिजे, राईट. सर या 3 गोष्टी तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या तर तुम्हाला नक्की जॉब मिळेल. एकदा आपण रिवाईज करू. आपण नंबर 1 पाहिलं कम्युनिकेशन स्किल, सेकंड आपण पाहिलं की वन स्ट्रॉंग टेक्निकल स्किल आणि थर्ड पाहिलं रिअल प्रोजेक्ट. तर या 3 तुम्ही नक्की फॉलो केलं पाहिजे. ओके, सो अशाच जर टिप्स पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राईब करा टेक विथ सेजल.